तर जरांगेंनी या ठिकाणी नेमक्या काय मागण्या केल्यात आपण सविस्तर जाणून घेऊयात। हैदराबाद गॅझेटियर नुसारचे कुणबी प्रमाणपत्रांचे थांबलेले वाटप पुन्हा एकदा सुरू करावे। आंदोलनाच्या 29 तारखेच्या आत मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करावं। यासह कुणबी नोंदी सापडलेल्या 58 लाख मराठ्यांना तातडीनं प्रमाणपत्र देण्यात यावी। सातारा गॅझेटनुसार जीआर तातडीनं काढावा आणि आता पुन्हा वेळ वाढवून देणार नाही असाही इशारा देत सातारा, कोल्हापूर, पुणे, औंध, मिरज या संस्थांचा प्रलंबित जीआर 1994 नुसार काढावा। महाराष्ट्रात आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे। आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबाला महावितरण आणि एमआयडीसी मध्ये नोकरीचा जीआर काढावा अशा मागण्या जरांगे पाटलांनी यावेळी केलेल्या आहेत। पुन्हा एकदा आपण पाहूयात नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत। हैदराबाद गॅझेटियर नुसारचे कुणबी प्रमाणपत्रांचे थांबलेले वाटप पुन्हा एकदा सुरू करावे। त्यानंतर आंदोलनाच्या 29 तारखेच्या आत मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं। कुणबी नोंदी सापडलेल्या 58 लाख मराठ्यांना तातडीनं प्रमाणपत्र देण्यात यावीत। यासह सातारा गॅझेटनुसार जीआर तातडीनं काढावा आणि आता पुन्हा वेळ वाढवून देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय। शिवाय सातारा, कोल्हापूर, पुणे, औंध, मिरज या संस्थांचा प्रलंबित जीआर 1994 नुसार काढण्याचीही जरांगे पाटलांनी मागणी केली आहे। शिवाय महाराष्ट्रामध्ये आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे अशी ही मागणी त्यांनी केली आहे। आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबाला महावितरण आणि एमआयडीसी मध्ये नोकरीचा जीआर काढा अशी मागणी सुद्धा जरांगेंनी केली आहे। घर ना घर के लोकांना त्या तारखेला अंतरवालीला सगळ्या मराठ्यांनी यायचंच, वाऱ्यासारखाच मराठ्यांनी धावले। तारीख आंदोलनाची, आंदोलन होणार अंतरवालीत शांततेत, राज्यात होणार शांततेत। अंतरवालीत आंदोलन होणार। मी 30 मेला अंतरवालीत आमरण उपोषण सुरू करतो। 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। त्याचप्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र 29 मेच्या आत द्यायचं, कारण 30 मेला आंदोलन सुरू होणार। 1, 2 सातारा संस्थांचा तुम्ही जीआर का काढला नाही? 1 महिन्यात ताठ म्हणले होते, 8 महिने वेळ दिलाय। सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान, मिरज संस्थान या सगळ्या संस्थांचा जीआर, सातारा संस्थान हैदराबादचा काढलेला जीआर 94चा जीआर जो काढला होता 1994 ला ओबीसी साठी, त्या जीआरच्या धर्तीवर सातारा संस्थांचा जीआर आणि हैदराबाद गॅझेटियरचा जीआर एकत्र घ्यायचा। कारण 1994 चा जीआर काढला, ओबीसीचं कुठेही प्रमाणपत्र थांबलं नाही। आमचे कसे थांबले? त्यामुळे त्या धर्तीवरच जीआर पाहिजे। हे झाले 2। तिसरं, महाराष्ट्रातले सगळे सरसकट गुन्हे मागे घ्यायचे। बलिदान गेलेले कुटुंब यांना महावितरण मध्ये आणि एमआयडीसी मध्ये नोकरी देण्याचा जीआर काढायचा। 30 मेच्या आत आपल्या सारखीतल्या सगळ्या योजना बंद केल्या, सगळ्या योजना सुरू करायच्या पुन्हा। एकही योजना बंद आम्ही खपवून घेणार नाही। जेवढ्या हॉस्टेलला जागा घेतलेल्या त्या सगळ्या जागा संपादित करू, तिथं वास्तू उभा होणं खूप गरजेचं आहे, म्हणजे पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी निघतो। तर आपण पाहतोय मनोज जरांगेंनी या ठिकाणी विविध मागण्या करत आंदोलनाचा हा इशारा दिलेला आहे। आंदोलनाची घरोघरी जाऊन माहिती द्या असंही आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलंय। यासोबतच आंदोलनाची सर्व मराठा बांधवांना माहिती द्या। 3 कोटी मराठा समाजाचे हे सगळे लोक आंदोलनाला येतील असा विश्वास सुद्धा मनोज जरांगे यांनी व्यक्त केलाय।